जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे. नमस्कार. सर्व चतुरंगी परिवाराचं, प्रेक्षकांचं आणि आजच्या मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करते. माझे जीवन गाणे या कार्यक्रमाचं आजचं हे 5वं पुष्प. खरं तर आपल्या सगळ्यांनाच या कार्यक्रमाच्या स्वरूपाची हळूहळू कल्पना यायला लागली. आपलं चतुरंगाचं हे विस्तारलेलं कुटुंब आणि त्यातले आपण कार्यकर्ते, प्रत्येकाचीच एकमेकांशी ओळख होणं तितकंसं शक्य नाहीये. ती ओळख व्हर्च्युअली व्हावी म्हणून योजलेला हा कार्यक्रम. खरं तर लॉकडाऊनचा याहून दुसरा चांगला उपयोग होऊच शकत नाही. या कार्यक्रमाची रचना बघितली तर तीच किती भारी आहे. आमच्या यंग टीम मधल्या कार्यकर्त्यांना चतुरंगाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची ओळख व्हावी म्हणून आमच्यातल्याच एकाला मुलाखतकार म्हणून नेमलं आहे. त्यामुळे मुलाखत घेण्याची एक्साइटमेंट, त्या व्यक्तीला जाणून घेण्याची केलेली धडपड आणि गप्पा गोष्टींमध्ये त्यांचं उलगडलेलं ते रूप, या सगळ्यांमुळेच त्या व्यक्तीचा आमचा एक अभ्यास होतोय. तर आजची ही मुलाखत आहे चिपळूण मधल्या एका कार्यकर्त्याची, म्हणजेच संतोष केतकर काकांची. चिपळूण मधल्या कलाकारांच्या यादीत प्रामुख्याने येणारं नाव म्हणजे संतोष केतकर. चित्रकला, पेंटिंग्स, व्यक्तिचित्र, रांगोळी, अहो हेच काय तर सांस्कृतिक, कोकण विषयक, शेती, ह्या अशा बऱ्याच गोष्टींमध्ये रुची असलेलं हे व्यक्तिमत्व. तरी सुद्धा स्वतःला कलेचा विद्यार्थीच म्हणवून घेणारा हा कलाकार अवलिया. आपल्या रंगसंमेलनाचे बॅकड्रॉप्स, कार्यक्रमाच्या टॅगलाईन्स, कार्यक्रमाचे बोर्ड्स, या सगळ्यांमध्ये त्यांचा एक खास टच असतो. तर अशा या खास कलाकाराची मुलाखत घेते आमच्या यंग टीमची अशीच एक कलाकार, ती म्हणजे सोनल. उत्तम निवेदिका, छान कविता करणारी, अभिनय आणि डान्स मध्ये सुद्धा आवड असणारी आणि खूप बोलकी अशी ही सोनल. गप्पा मारायला तर तिला आवडतातच. तर मग बघूया गप्पा मारता मारता संतोष काकांचे कुठले वेगवेगळे पैलू ती आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे ते. मला तर बाबा खूप एक्साइटमेंट आहे, तुम्हाला सुद्धा असेलच ना. चला तर मग बघूया संतोष काका आणि सोनल आपल्या ह्या मुलाखतीत कोणते वेगवेगळे रंग भरतायत ते. चला तर, धन्यवाद. नमस्कार रसिका हो. आजच्या माझे जीवन गाणे या शब्द मैफिलीत मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजची ही शब्द मैफल ऐकताना, आजचं हे जीवन गाणं ऐकताना आपण जाणार आहोत कलेच्या विश्वात आणि भेटणार आहोत कलेच्या विविध रूपांना. इट सेज दॅट ए ट्रू आर्टिस्ट इज नॉट वन हु इज इन्स्पायर्ड बट वन हु इन्स्पायर्स अदर्स. आणि याचीच प्रचिती आज आपण सर्वांना येणार आहे. चिपळूण आणि चिपळूण बाहेरचे बरेचसे लोक ज्याला एक उत्तम कलाकार, उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळखतात, ज्याच्या हातांमध्ये जादू आहे, ज्याने रंगवलेली, ज्याने रेखाटलेली, ज्याने साकारलेली, ज्याने लिहिलेली प्रत्येक गोष्ट उत्कृष्टतेचा एक सुंदर नमुना असते. आणि असा हा आजचा आपला बहुगुणी कलाकार आणि चतुरंगाचा कलाकार कार्यकर्ता, अर्थातच आपणा सर्वांचा लाडका संतोष काका. संतोष काका, तुझं खूप खूप स्वागत आजच्या या शब्द मैफिलीमध्ये. नमस्कार, मी संतोष केतकर. सोनलने आता सांगितलंय तसं काय मी फार मोठा कलाकार वगैरे नाहीये, मी कलेचा विद्यार्थी आहे. नक्कीच संतोष काका, आता तू एक कलाकार म्हणून तुला समाजात लोक चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि तू या क्षेत्रात कामही करतोयस. तर साधारण कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर त्या गोष्टीची आवड निर्माण होणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर काय सांगशील, कशी झाली सुरुवात? मी इयत्ता 2रीत असताना, म्हणजे 1977 साली आम्ही चिपळूणला आलो गिलगावाहून. तिथून नवबैरीच्या देवळात त्रिपुरी पौर्णिमेला, दर त्रिपुरी पौर्णिमेला रांगोळी प्रदर्शन भरायचं. तर त्या रांगोळी प्रदर्शनामध्ये मी इयत्ता 2री पासून रांगोळी काढायला सुरुवात केली. ती आज साधारण 2020 पर्यंत, म्हणजे साधारण 43 वर्ष तो दिवस मी चुकवला नाही. म्हणजे 43 रांगोळ्या तर त्या देवळात नक्की काढल्या आतापर्यंत. आणि दर
दरवर्षी एकंदरीत लोकांचा तेवढाच तुला एक छान रिस्पॉन्स असतो की संतोष केतकर यांनी रांगोळी काढली तर ती आपल्याला पाहायची आहे वगैरे असं? हा नाही, म्हणजे मी नुसती काढली अशी नाही, पूर्वी खूप स्पर्धा व्हायच्या तिथे, म्हणजे भरपूर आर्टिस्ट यायचे. हल्ली ते प्रमाण कमी झालं. त्याच्यानंतर तिथे त्याच देवळात आमच्या धुरी सरांचा गणपतीचा कारखाना होता. म्हणजे मूळ मला आवड कशी निर्माण झाली ना ते सांगतो मी. तर त्या गणपतीच्या कारखान्यात आम्ही सगळी लहान मुलं तिथे जायचो. तर माझ्या असं लक्षात आलं की यांना खूप काय चांगलं येतंय, तर त्यांचा सहवास कसा मिळेल असं आम्ही बघायला लागलो धुरी सरांचा. तर मग कधी कधी त्यांच्या घरची दळणं आणणं वगैरे इथपासनं सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. का तर आम्हाला त्यांच्या घरात जायला मिळायला हवं, त्यांनी काय केलेलं काम बघायला मिळायला हवं याच्यासाठी. आणि धुरी सरांमुळेच निव्वळ त्या गणपती कारखान्यामुळे, त्या गणपतीमुळे मला या कलेची आवड निर्माण झाली. म्हणजे हे सगळं एकंदरीत निरीक्षणातून तुम्ही शिकत होता. हीच खरी एक इन्स्पिरेशन आहे आज की निरीक्षणातून आपण खूप काही शिकू शकतो. आणि मग पुढे आता दुसरीपासूनच तू रांगोळी काढतोस, एकंदरीत आवड अशी निर्माण झाली. मग शाळेत असताना असं काही झालं की ज्याच्यामुळे तुला या कलेसाठी चालना मिळाली? जसं की शाळेत असताना आपण इंटरमिजिएट एलिमेंटरीच्या ग्रेड एक्झाम देतो. झालं ना, म्हणजे धुरी सरांच्या संपर्कात असल्यामुळे म्हणजे आमचा परिसर सगळा उत्तम शिक्षकांचा परिसर होता. म्हणजे इव्हन आपला भाऊ काढणारे सह्याद्री संत मित्र, तो सुद्धा आमचा शेजारीच. म्हणजे अशा लोकांकडनं, सगळ्या लोकांकडनं एक मोटिवेशन मिळालं की अशी चांगली गोष्ट एखादी करावी. तर धुरी सरांना कायम असं बघत आल्यामुळे सरांनी नंतर मला सांगितलं की तू आता ड्रॉइंगच्या परीक्षा दे. ठीक आहे म्हटलं. ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या मी, पण मी 5वी आणि 6वी ड्रॉइंगची एलिमेंटरी इंटरमिजिएट दिली. त्यामुळे मला ग्रेड वगैरे मिळाले नाही. आता ग्रेड मिळणं आणि प्रत्यक्ष असणं याच्यात फरक असतो. त्याप्रमाणे मी वेगवेगळ्या माध्यमातून काम करत गेलो तिथे. आता फ्री हँड ड्रॉइंग असेल, डिझाईन असेल, स्टील लाईफ असेल, हे सगळे विषय म्हणजे त्यावेळेला जे एलिमेंटरी इंटरमिजिएटला असतात त्या सगळ्या गोष्टी मी केल्या. अर्थातच भूमिती सारखे विषय सुद्धा. हो, जॉमेट्री आहेच ना त्याच्यामध्ये आहेच. म्हणजे एकंदरीत शालेय जीवनात तुला या गोष्टी शिकायला मिळाल्या. तू परीक्षा दिलास, त्यांच्यामधून वेगवेगळे प्रकार. म्हणजे आता तू ज्या क्षेत्रात काम करतोयस तर त्यासाठी जी आवश्यक लागणारी जी माहिती आहे ती तुला शालेय जीवनातच खरी मिळण्याची सुरुवात झाली. मग पुढे कॉलेजला गेल्यावर कुठल्या अशा वेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या की ज्यांच्यातून तू नेहमी स्वतःला प्रेझेंट करत असायचं? कॉलेजला गेल्यानंतर मी म्हणजे माझा रांगोळी हा विषय चालू होताच. शिवाय आम्ही निसर्गचित्र बाहेर ऑन द स्पॉट करायला जात असतो. अशा बऱ्याच पद्धतीने काम केलं. म्हणजे कॉलेजमध्ये मला आठवतंय की आविष्कार म्हणून एक मासिक होतं. आविष्कार. तर त्या ह्याच्यात मी एक व्यंगचित्र विशेषांक केला. माझ्या नंतर असं लक्षात आलं की आपण खूपच टीका करतो याच्या, म्हणून मी फार मग व्यंगचित्रापासून थोडा बाजूला म्हणजे. पण म्हणजे व्यंगचित्र सुद्धा तू हो केलं, प्रयत्न केला. आणि बाकी फळ्यावर सुद्धा सरांची वगैरे व्यंगचित्र ती काढली. नक्कीच नक्कीच. मग आता कॉलेजपर्यंत आपण आलो तर आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो कुठे ना कुठेतरी की जिथे आयुष्यात एक वेगळं वळण मिळतं. तुझ्या आयुष्यात असं आहे का एखादा टर्निंग पॉईंट की जो अजूनही तुला वाटतं की त्याच्यामुळेच आज मी या क्षेत्रात आलो? तसं बघायला गेलंस ना तर मी 10वी नंतर याला जायचं ठरवलं होतं जे स्कूल ऑफ आर्टला. पण जे स्कूल ऑफ आर्टला मला ऍडमिशन मिळाली नाही. कारण ती याचा कोटा असतो कसला, मॅनेजमेंट कोटा, त्याच्यातनं काय मला ती घ्यायची नव्हती किंवा डोनेशन देऊन पण करायची नव्हती. त्यामुळे नंतर मग मी बीकॉमला ऍडमिशन घेतली. बीकॉमला ऍडमिशन घेतली म्हणजे काय, शेजाऱ्यांनी बीकॉमला ऍडमिशन घेतलं म्हणून मी घेतली. म्हणजे का घेतली हे मला पण माहिती नाही. म्हणजे अजूनपर्यंत मला समजलेलं नाही मी का बीकॉमला गेलो आणि माझा पुढच्या व्यवसायात त्याचा काय उपयोग झाला हे मला सांगता येणार नाही. आता फक्त फार तर कॉमर्स मधून अकाउंट सांभाळणं हा एक कॉमर्सचा उपयोग असेल, बाकी सगळं तुझं आर्ट मध्ये. तर बीकॉम झाल्यानंतर मी लोटे MIDC स्टेनो म्हणून
जॉबला लागलो. अच्छा अच्छा. म्हणजे मीनटाईम मी कॉलेजमध्ये असताना टायपिंग केलं होतं, स्टेनो शिकलो होतो. मग स्टेनो म्हणून मी जॉबला लागलो. म्हणजे पहिलं एक वर्षभर ट्रेनिंग, नंतर एक 6 महिने प्रोबेशन असं झालं. पण नंतर त्या तिथल्या मॅनेजरचे माझे थोडे वाद झाले, तात्विक वाद. त्यामुळे मग मी जॉब सोडला आणि मग ठरवलं की आपण नोकरी करणं आपल्या ह्याच्यात नाही. त्यामुळे मी तो विषय सोडून दिला आणि नंतर मग मी छत्रीवर नाव घालण्यापासून व्यवसायाची सुरुवात केली. पहिलं काम काय केलं तर मी छत्रीवर नाव घातलं. अरे वा. मग ह्या व्यवसायाची सुरुवात कधी केलीस तू? 1992. 1992ला पहिल्यांदा मी सुरुवात केली. पहिल्यांदा मी घरीच काम करत होतो. साधारण 8-10 वर्ष मला खूप स्ट्रगल करायला लागलं या ह्याच्यामध्ये. म्हणजे मला लोकांकडे जाऊन काम मिळवावं लागलं. लोटे MIDC असेल, लोटे MIDC तिथेही मी भरपूर काम केलं. म्हणून सुरुवातीला हँड पेंटिंग हाच हे होता. म्हणजे साईन बोर्ड, अक्षर काढणं वगैरे असं सगळं म्हणजे पडेल ते काम मी करत होतो. म्हणजे अगदी कधी एखाद्या वेळेला असं असेल काम नाही आहे अजिबात, तर कोणी भिंत रंगवायला सांगितलं तरी सुद्धा ती मी रंगवलेली आहे. किंवा आपले हे PWDचे मैलाचे दगड असतात गावांचे, तर ते सुद्धा मी असे पूर्ण असं इथून मंडणगड पर्यंत असं ते करत रंगवलेलं आहे. म्हणजे खूपच खूप हार्डवर्क केलं. म्हणजे ह्याच्यात कधी मी हे करताना म्हणजे आता एक प्रसंग असा आठवतो की एका बिल्डिंगवर नाव घालायचं. वरती नाव घालायचं, असा गोल भाग होता, तिथे नाव घालायचं आणि त्यांचा पलांजा वगैरे बांधायचा, म्हणजे पायड म्हणतात, ते बांधलेलं होतं. आणि नंतर ते त्याने आधी काढून टाकलं आणि त्यांच्या नंतर लक्षात आलं की हे नाव घालायचं. आता परत एवढं सगळं उभं करायचं म्हटलं मी घालीन नाव, असं उलट उभं राहून मी नाव घातलं होतं. असं उलट म्हणजे इकडनं आता असं इकडनं असा काढला होता. म्हटलं थोडंफार कमी जास्त नाही चालेल का तुम्हाला? चालेल. म्हणजे अडवणूक केली नाही, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं त्याच्यात केलं नाही. जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे काम करतो. खरंच म्हणजे ही एक तुझ्यासाठी चांगली गोष्ट होती तेव्हा, असं तुला आता नक्कीच वाटत असेल की त्यातून तुला काही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि मग व्यवसाय तू सुरुवात केला? साधारण 2000 पर्यंत मला असं काम मिळवावं लागलं होतं. कारण 1998ला मी कॉम्प्युटर घेतला. मग मी ह्या गोष्टी सगळ्या कॉम्प्युटराइज केलं. म्हणजे जसं टेक्नॉलॉजी ओरिएंटेड सगळं करत गेलं. म्हणजे याच्यात आता हे सुद्धा मी कुठलाही कोर्स नाही, माझ्याकडे एकही सर्टिफिकेट नाही. म्हणजे ना ड्रॉइंगचं आहे ना या सॉफ्टवेअर्सचं आहे. म्हणजे फक्त BComचं एक सर्टिफिकेट फक्त माझ्याकडे आहे. आर्ट हे तुझ्या मुळात जीनमध्येच आहे असंच म्हणूया आपण. तर 2000 पासून तू साधारण व्यवसायाला सुरुवात केली. 2000 साली मी दुकान पहिल्यांदा घेतलं. मग इकडे रांगोळीकडे कधी वळलास? आता तुझ्या रांगोळ्यांची फार चांगल्या प्रकारे चर्चा. हे करताना मी माझी कला काही सोडली नव्हती अजिबात. म्हणजे व्यवसाय करत होतो, थोडंसं दुर्लक्ष होत होतं, मान्य आहे मला. पण तरी सुद्धा वर्षाला एक रांगोळी तर नक्की ती याची काढतो. शिवाय इतर कुठे आता चतुरंगामध्ये सुद्धा मी रांगोळ्या काढल्या आहेत. आपल्या दिवाळी पहाटला काढल्या आहेत, गोव्याला एकदा काढल्या. खरं चतुरंगामुळे मला तो प्लॅटफॉर्म एक मिळाला रांगोळी काढण्यासाठी, जास्त लोकांपर्यंत ती पोहोचावी त्याच्यासाठी. तो एक प्लॅटफॉर्म नक्की मिळाला मला. मग आतापर्यंत तुझ्या लक्षात राहिलेल्या अशा काही अचिव्हमेंट्स आहेत का की रांगोळी स्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्या अचिव्हमेंट्स आतापर्यंत आहेत? रांगोळी स्पर्धामध्ये भरपूर प्रकारचं काम केलं मी त्याच्यामध्ये. एकदा 2012 साली लोकमान्य टिळक वाचन मंदिरात मी शिवचरित्रावर रांगोळी प्रदर्शन केलं होतं. म्हणजे साधारण 13 आर्टिस्ट होते. गोव्यातले आमचे प्रताप गोवेकर, पडते म्हणून आहे, असे दोघे तिघे मित्र आहेत ते, आणि बाकी आमचे इथले आर्ट स्कूलचे लोक होते, ड्रॉइंग टीचर आणि मी. असं आम्ही 13 जणांनी मिळून ती रांगोळी प्रदर्शन भरवलं. आणि प्रत्येकाला एक 6 फूट बाय 4 फूट आकाराची रांगोळी काढायला 13 जणांनी 13 रांगोळ्या काढल्या होत्या. त्यावेळेला
13 जणांनी म्हणून एक आम्ही 20 फूट बाय 10 फूट आकाराची मोठी म्हणजे राज्याभिषेक आपण म्हणतो त्याला, पण ऍक्च्युअली राज्याभिषेक नाही, तो दरबार शिवाजी महाराजांचा तो आम्ही हा केला होता 13 जण. म्हणजे 13 जणांचं कॉर्डिनेशन त्याच्यात खूप छान दिसतं. म्हणजे असं वाटत नव्हतं की हे 13 जणांनी केले, एकाच माणसाने केले असं ते भासत होतं. आणि ते कोऑर्डिनेशन खरं खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यावेळेला कसं आता आपल्याला रांगोळी बघायची सवय म्हणजे कशी, असं फ्लॅट आहे आणि इथे रांगोळी आपण उभं बघतो, तर त्याला प्रत्येकाला वेगवेगळे कंपार्टमेंट, प्रत्येकाला वरती लाईट आणि त्या ह्याच्या म्हणजे तिथे जी रांगोळी आहे त्याला अनुसरून बाजूला काही लिखाण त्या प्रसंगाचं. आणि असं उंचावर आता प्लॅटफॉर्म केलेला असा साधारण 2.5 फुटाचा प्लॅटफॉर्म असा टोटल सगळ्या, आणि प्रत्येकाने ती रांगोळी अशा बघायच्या, अशा उंचावर ती रांगोळी बघायची. खूप छान फील आला. म्हणजे गोव्याचे माझे मित्र म्हणतात की आम्ही एवढ्या ठिकाणी गेलो पण अशा पद्धतीचं हे मला कधी बघायला मिळालं नाही. म्हणजे अशा पद्धतीने रांगोळ्या काढलेल्या, अशा पद्धतीने त्याचं बाकी सगळं केलेलं हे मिळालं थोडं चतुरंग. जे काय बाकी आता मी स्टेज किंवा इतर सगळ्या गोष्टी बघतो. म्हणजे हा एकंदरीत एक मेमोरेबल किस्सा होता. आणखीन मी असंही ऐकलंय की मुंबईमध्ये तू हो मुंबईचं त्यांनी अजमल कसा आणि संसदेवर हल्ला करणारा काय नाव अफजल गुरु आणि अजमल कसा यांची रांगोळी काढली होती. म्हणजे त्यांच्या गळ्याभोवती असा फास, मग बाजूला त्या CST स्टेशनवरचा हिंसाचार, ताज हॉटेल जडतं, अशा प्रेतांचा वगैरे सडा पडतात आणि असे हात असे लोक म्हणतात की आपल्या याच्यावर हल्ला करणाऱ्या या नराधमांना फाशी कधी, असं ते चित्र काढलं होतं. खूप चांगली रांगोळी आली होती. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये, ती रांगोळी काढल्यानंतर 8 दिवसांत कसाबला फाशी जाहीर झाली. त्याच्यातला एक आणखीन एक किस्सा आहे की मी हे तिकडनं आलो चिपळूणला आणि जेव्हा असं हे समजलं की कसाबला फाशी झाली तर आमच्या शेजारी दापके वहिनी राहतात, दापक्याची, तर त्यांनी मला विचारलं, नाही मला 10 रुपये बक्षीस दिलं. ते अजून 10 रुपये नोट ठेवले, आम्ही टाकले नाही होते. तर आणि त्यांनी मला सांगितलं कार्टोड्या बाई एवढ्या लवकर एवढ्या उशिरा का काढलीस, आता अगोदर का नाही काढलीस, एवढे वर्ष तो राहिलेला ते. म्हणजे ही गोष्ट अजूनपर्यंत लक्षात आहे. आणि एक कोइन्सिडन्स. आणि मी अजून असंही ऐकलंय की तुझ्या एका रांगोळीने खरं प्रवास सुद्धा करून आलेली आहे. हा खरा एक गमतीशीर किस्सा आहे. आता काशीनाथ घाणेकर म्हणजे आता सांस्कृतिक केंद्र चिपळूणचं बंद आहे, त्या संदर्भात मी ती रांगोळी काढली होती. काशीनाथ घाणेकर असे चष्म्यातनं काशीनाथ घाणेकरांचा फोटो भिंगाला, तर त्याच्यात बाकी स्लोगन वगैरे लिहिली होती की ही सांस्कृतिक अमावस्या तर तुम्हाला पाहवली नसती म्हणून कदाचित तुम्ही लवकर एक्झिट झाला असेल. आहेत म्हणजे मला आता एक्झॅक्ट आठवत नाही पण आहेत. ती रांगोळी मी याच्यात बहिरीच्या देवळात पहिल्यांदा काढली आणि बहिरीच्या देवळाच्या इथून ती रांगोळी पारावरती नेली. म्हणजे त्या दिवशी कार्यक्रम होता तर तिथे नेली, पारावरती ठेवली आणि पारावरती ठेवली. त्याच्यानंतर ओंकार बापट आणि ही बापट मंडळी सगळी त्यांचं प्रदर्शन होतं, हे होतं काय गेट टुगेदर होतं खडकोलीला. तर मला तो म्हणाला की तू रांगोळी काढायला येशील का? अरे म्हटलं नाही मला आत्ता वेळ नाही, दुकान बिझी आहे, खूप काम आहे. तुला म्हटलं एक सांगतो, मी रांगोळी म्हटलं काढलेली आहे आता, तुम्हाला नेता येईल, न्यायची असली कशी न्यायची ती सांगतो. तर मी ती अशी 6x4ची रांगोळी होती, अशी प्लायवूडवर काढली होती. त्यामुळे आम्ही आधी पहिल्यांदा पारापर्यंत म्हणजे नवबैरीपासून पारापर्यंत आणि पारापासून ती रांगोळी नंतर 13 किलोमीटर बैरी त्या खडकोलीला गेली. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जगात सुद्धा असं झालं नसेल बहुतेक की एवढा प्रवास रांगोळीने केला. म्हणजे खरोखर म्हणजे त्यांना सलाम केला मी अक्षरशः. म्हटलं तुम्ही एवढी कमाल आहे तुमची, ही रांगोळी एवढी अशी न हलवता न्यायची आणि खरोखर
आहे तशी राहिली रांगोळी. हे सगळे आतापर्यंत आठवणीतले किस्से थोडक्यात सांगायचं तर. मग रांगोळीमध्ये महाराष्ट्रात फक्त 5-6 जण एक प्रकार करू शकतात. नाही म्हणजे ऍक्च्युली काय तो ॲनोमॉर्फिक आला लक्षात माझ्या. आता काय माहितीये बऱ्याच ठिकाणी प्रतिबिंब रांगोळी असं लिहितात. प्रतिबिंब रांगोळी म्हणजे दिसतं ते प्रतिबिंब बरोबर, पण ते प्रतिबिंब रांगोळी असं का लिहितात की ॲनोमॉर्फिक ड्रॉइंग हे नाव कोणाला माहिती होऊ नये, म्हणजे बाकी त्याचा कोणी अभ्यास करू नये. अरे कशासाठी आहे? मी म्हणतो घ्या ना तुम्ही ॲनोमॉर्फिक ड्रॉइंग लिहा, ॲनोमॉर्फिक ड्रॉइंग आहे, शिका ना ते. मग याची सुरुवात कशी काय, म्हणजे कुठून प्रेरणा मिळाली आपल्याला हे करायचं? नाही मी मुंबईला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा प्रदर्शनासाठी स्पर्धेसाठीच गेलो होतो. तर एका माणसाने काढली होती तिथे ॲनोमॉर्फिकल ड्रॉइंग काढलं होतं, रांगोळीमध्ये गेलो होतं त्याने. आणि मी जेव्हा तिथे बघायला गेलो तेव्हा त्याने मला आम्ही दाखवत नाही, आम्ही कोणासमोर हे काम करत नाही. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं कला आहे, दुसऱ्याला दिले वाढेल, म्हटलं तुमचं ज्ञान वाढेल. नाही ऐकला असतात काही जण असं. झालं, सगळी स्पर्धा झाली, बघितलं मी ती रांगोळी. नंतर जाऊन बघितली, क्युरिओसिटी होतीच, बघितली. असा सिलेंडर ठेवलाय त्याच्यावर ती अशी रांगोळी काढली, त्याचं रिफ्लेक्शन त्याच्यात म्हटलं हे आपल्याला पण करता येऊ शकतं. थोडी जॉमेट्री आहे, फिजिक्स आहे त्याच्यात. ठीक आहे, त्यांना सांगितलं मला तुमचा नंबर द्या, पुढच्या वर्षी मी माझं चित्र तुम्हाला पाठवतो. झालं, मी त्या याने वेळावरून अक्षरशः कामाला लागलो की हे येत कसं नाही, छान आहे, वेगळं आहे, तो दाखवत नाही, आपण ढुंढाळून शोधूया. तुम्ही गुगल सर्च केलं, त्याच्या संबंधातली पुस्तकं मिळाली आणि ते शिकलं म्हणून. म्हणजे तू एकंदरीत डेडिकेटेड म्हणजे कसं, वेगळा प्रकार मला वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात म्हणून मग ते शिकलो. तसा कठीण आहे प्रकार, पण ग्रीक कला आहे, 14व्या शतकात पासून ती झालेली आहे. म्हणजे ही काही नवीन आहे अशातला भाग नाही. भारतात मात्र फार माणसं नाही आहेत यातलं काम करण्यासाठी. मुळात ते थोडं क्लिष्ट आहे, थोडं सायन्सशी रिलेटेड आहे, फिजिक्सशी रिलेटेड आहे. त्यामुळे थोडं त्याच्याकडे बघत नसतील फार जास्त. पण ॲनोमॉर्फिकल स्कल्पचर सुद्धा गुगलवर दिसतात, म्हणजे खूप छान वाटतं बघायला. म्हणजे तो एक प्रकार भारतात मी कुठे ऐकिवत नाही, म्हणजे ॲनोमॉर्फिकल स्कल्पचर कोणी केलंय असं. म्हणजे एकंदरीत आता फार कमी लोकांना हे जमतं, त्याच्यावरूनच तुझा याबद्दलचा किती अभ्यास? नाही आणि कसं माहितीये, मी ह्याच्यात टप्प्याटप्प्यात लागलोय. म्हणजे 2012 साली मी पहिल्यांदा 14 साली मी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं चित्र काढलं होतं ॲनोमॉर्फिकमध्ये. तर ते मी पहिल्यांदा काढलं ते 180 अंशामध्ये काढलं. म्हणजे त्याच्यानंतर मी अभ्यास जसा पुढे करत गेलो तसं ते 315 अंशात काढलं. ते कसं असतं, डिस्टॉर्टेड इमेज आपल्याला काढायला लागते. म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शन वापरलेलं आहे थोडक्यात फिजिक्समध्ये. तर लॉ ऑफ रिफ्लेक्शन प्रमाणे ते ही डिस्टॉर्टेड इमेज, म्हणजे हा आपला चेहरा आहे, आता हे डोळे एवढे दिसत आहेत, तर ते चित्र कसे लांबट दिसतात. म्हणजे त्या डोळ्यांची त्या सिलेंडरमध्ये बरोबर दिसण्यासाठी किती डिग्रीमध्ये काढायला पाहिजे, हे काही जॉमेट्री आहे त्याच्यात, काही फिजिक्स आहे वापरलं. तर त्याचा अभ्यास करून ते आता मी शिकतोय हळूहळू करायचं. म्हणजे त्याच्यात अजून तुला पुढे जाऊन काम करायचं? हो, नक्कीच. म्हणजे मला तर मी आता जॉमेट्रिकल हे करतो. म्हणजे ह्याच्यात कसं कॉम्प्युटरवर पण हे करता येतं, म्हणजे काही सॉफ्टवेअर थ्रू करता येतं हे. पण सॉफ्टवेअर थ्रू करणं वेगळं, आपल्याला त्याची टेक्निकल माहिती पाहिजे काहीतरी, म्हणून मी त्याचा अभ्यास सुरू केला. हे कसं काढतात, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये ठीक आहे, हे असं झालं, वाकडं झालं, पण हे वाकडं का काढलेलं आहे, कशासाठी काढलेलं आहे, म्हणून मी त्याचा अभ्यास केला की काय नेमकं आहे त्याच्यात. मग ते सायन्स समजून घेतलं. म्हणजे त्याच्यामध्ये डिस्टॉर्टेड इमेज ती पूर्ण काढायला लागते. आणि पहिल्यांदा मी 180 अंशात जेव्हा आपण काढतो
तेव्हा ते अगदी थोडीशी डिस्टॉर्टेड असते. पण 315 अंशात म्हणजे हा एवढा फक्त डिग्री राहते आणि एवढ्या भागात ते चित्र असं फाकलं जातं. तर 315 अंशात जरा जास्त कठीण आहे काढायला. आणि अॅनॉमॉर्फीमध्ये भरपूर प्रकार आहेत. म्हणजे सिलेंड्रिकल अॅनॉमॉर्फी आहे, कोनिकल अॅनॉमॉर्फी आहे, पर्स्पेक्टिव्ह अॅनॉमॉर्फी आहे. वेगवेगळे प्रकार आहेत. आणि ह्या अॅनॉमॉर्फीचा म्हणजे मला नक्की माहिती नाही, म्हणजे माझा अझम्पशन बरोबर आहे की नाही नक्की माहिती नाही. युद्धशास्त्रात पूर्वीचा वापर होत असावा असा एक माझा हे आहे. कारण तू लेटर्स किंवा एखादे संदेश काही द्यायचे असते, गुप्त संदेश, तर ते त्याच्या थ्रू दिले जात असावे असं एक माझा अझम्पशन. कारण व्यक्तिचित्र एखाद वेळेस समजू शकतं, पण लेटर्स जर तू अशा पद्धतीने काढलीस तर ती समजत नाही. म्हणजे प्लेन पेपरवर मी काढलं तर ते समजणार नाही. म्हणजे जोपर्यंत मी सिलेंडर ठेवत नाही त्याच्यात किंवा कोनिकल काही ठेवत नाही, तसं आता या इथे कातळ शिल्प आहे. कातळ शिल्प या राजापूर तिथे काही कातळ शिल्प काय आहे नेमकं ते कळत नाही. तर माझं एक अझम्पशन ना, मला नक्की कॉन्फिडंट नाही, पण अशा पद्धतीचं काही गोष्ट ठेवली तिथे सिलेंडर कोट तर कदाचित त्याच्यात काहीतरी सापडू शकतो. म्हणजे एकंदरीत ही एक फार सुंदर कला आहे, कठीण आहे, पण अभ्यासाद्वारे तू ती आता मला. आणि ते कसं माहितीये, मी आता जे हे करतोय ना, जॉमेट्रिकल आता मी जे काढतो किंवा फिजिक्स वापरून जे काढतो, ते मला असा सिलेंडर ठेवायचा, समोर चित्र ठेवायचं आणि असं डायरेक्ट काढायचं, इथपर्यंत मला जायचं. अरे नक्कीच. म्हणजे जरी तू कॉमर्सचा स्टुडंट असशील तरी सुद्धा तू सायन्स सुद्धा आणि आर्ट्स सुद्धा, म्हणजे आता त्यावरती रिपीट करायची काही गरज नाहीये. तिन्ही फॅकल्टी तू शिकलास थोडक्यात. आणि मग आता पुढे एनॉमॉर्फीचं झालं, आणि आता बरेचदा तुझ्या ज्या रांगोळ्या असतात तर त्यांच्यामधून तुला एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. हो. तर आतापर्यंत सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या, आता ही कसाबची रांगोळी काढली, ती रांगोळी तर सामाजिक संदेश देणारीच होती. नंतर याच्यामध्ये दाभोळकर यांची हत्या झाली, तेव्हा पण मी ती रांगोळी काढली होती. आणि त्याच्यात मी खाली अशी स्लोगन्स वगैरे लिहिली होती. तर अंधश्रद्धेबद्दल ते पोपट म्हणतोय असं की आता तुम्ही मला याच्यातनं सोडवा, असं पोपट म्हणतो. म्हणजे पोपटाच्या तोंडून की माणसाला आता काही नाही, माणसाकडे काही नाही, अंधश्रद्धा तो असंच हे करत राहणार. तो पोपट म्हणतो की मला आता सोडवा. त्याच्यानंतर गुढीपाडव्याला जुना बहिणीच्या देवळात रांगोळी मी काढली होती. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सी होती. एका बाजूला म्हणजे शेतकरी आत्महत्येचं सगळं हे होतं ना, त्यावेळेला एका बाजूला तो असा पुढारी आहे, पुढाऱ्याच्या तोंडावरती जिभेवरती असा रुपयाचा असा हे आहे, पाऊच आहे, आणि त्याच्यावर रुपया असं लिहिलेलं आहे. आणि मी तिथे लिहिलं होतं राष्ट्रीय खाद्य, रुपया हे राष्ट्रीय खाद्य. आणि एका बाजूला असा शेतकरी आहे, जमीन सगळी बेदाळली, हा करून याच्याकडे बघतो, अशी कॉन्ट्रावर्सी. आणि त्याच्यात मला कांता कानेटकर एक छान स्लोगन सुचवलं, आणि त्याच्या पाठीमागे मी अशी गुढी उभी केली होती. तर ते स्लोगन सांगतो, दैन्य दुःख ऋण भूकतः, दैन्य दुःख ऋण भूकतः, न संवेदना न नाही जा, प्रयत्नपूर्वक तरीही उभारू आनंदाची गुढी बहा. किती अर्थ आहे का त्याला. म्हणजे कांता म्हटलं हे माझ्या रांगोळीपेक्षा तुझ्या स्लोगनच जास्त हे वाटतंय मला. नक्कीच. आणि मग पुढे त्या रांगोळीबद्दल तुला आतापर्यंत छान नाही खूप म्हणजे खूप बघितली लोकांनी. आता हे आहे ना, म्हणजे आम्ही ह्याचं ज्या रांगोळ्यांचं प्रदर्शन केलं होतं ना, कुठलं लोकमान्य टिळक शिवाजी महाराजांचे, जवळजवळ 15,000 लोकांनी 10 दिवस आम्ही रांगोळी प्रदर्शन केलं होतं. 15,000 लोकांनी बघितलं. तेव्हा असं बरं वाटतं. मग आता इथे रांगोळी आपण थोडंसं आता बाजूला बघूया. तर रांगोळीत तू आहेसच, छानच सगळं करतोस, पण शाळेत असताना तू मी असं ऐकलंय की एकांकिका सुद्धा केलेली आहेस, आणि इव्हन आता चतुरंगमध्ये काम करतोस. तर चतुरंगच्या कार्यक्रमात
प्रोडक्शन असतं, नेपथ्यही तू करतोस, तर कसं काय हे जमतं तुला? सुरुवात कशी आहे आता याची? तर नेपथ्याबद्दल सांगायचं झालं तर लहानपणापासून आम्हाला याची आवड होती. म्हणजे आमचे जे शाळेत गॅदरिंग व्हायची त्यावेळेला धुरी सर, केतकर सर, दांडेकर सर वगैरे असे सगळेजण स्वतः सेट लावत असत. म्हणजे असं कुठल्या मंडपवाल्याला बोलावलं त्याच्याकडनं लावून घेतलं असं नाही. त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीतलं काम करायला मिळालं. आता लक्ष्मीनारायणाच्या देवळात सुद्धा जी नाटकं होतात त्याच्यात जे सेट लावायचं तो अगदी म्हणजे पडदा व्यवस्थित बांधण्यापासून तो सर्केल कसा व्यवस्थित या सगळ्या म्हणजे टेक्निक्स आहेत, त्या बारीक सारीक गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या मी केल्या आहेत. तसंच म्हणजे त्याचा मला इथे चतुरंगाच्या याच्यामध्ये काम करताना त्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे बाकी आपण कार्यक्रम कसा असेल त्याच्या अनुरूप सगळं थीम प्रमाणे काम करतो. तर त्याचा मला उपयोग झाला. म्हणजे शाळेत असताना प्रेमजीबाई सर एकांकिका स्पर्धा, माझी विद्यार्थी एकांकिका स्पर्धा या याच्यामध्ये त्या ह्यांचे सेट लावणं किंवा त्या सगळ्या स्पर्धांच्या ह्याच्यातलं म्हणजे रिलेटेड होतो त्या ह्याच्याशी. निरीक्षण करून शिकलो आणि नंतर तिथे प्रत्यक्ष लावायला पण जात असे. म्हणजे शाळेतल्या एकांकिका वगैरे होऊन त्यावेळेला लावायला जात असे. लक्ष्मीनारायणाच्या देवळात तर लावतो. अशा पद्धतीने ते नेपथ्य हा प्रकार थोडी जाण आली त्यात. नंतर दुसरं आता लक्ष्मीनारायणाच्या देवळामध्ये नाटकं होतात. विषय खूप म्हणजे देवळातली नाटकं म्हणजे पाठनं प्रॉम्प्टिंग असतं आणि पण तरी सुद्धा कसं ही देवळातली नाटकं करणारी मंडळी आहेत ना, म्हणजे ती काय फालतू करत नाही का. म्हणजे ते काम आपला सांभाळून ते सगळं करत असतात. त्यामुळे कसं होतं की ह्या प्रोफेशनल एवढं त्यांना येत नसेल पण त्यांच्यामध्ये तो हा असतो मात्र अभ्यास असतो. म्हणजे त्यांचे वाक्य चढ उतार आणि बाकी अभिनय प्रॉम्प्टिंग आणि दुसरं ऋषीला आपला ऋषी जोशी आहे ना त्याला म्हणायचं. आमची स्नेहल जोशी ती नाटकात कामं करायची. ऋषीला म्हटलं काय रे तुझी आई पाठ करून नाटक काम करते त्याला काय मोठं आहे, पाठ करून कोणी करेल, आमच्या पाठनं ऐकून करून दाखव. म्हणजे गंमत असते ती. खरंच म्हणजे ती एक कला असते की आणि खरोखर म्हणजे एवढी नाटकं अजून होतात आणि चिपळूणला आता थिएटर नाहीये त्यामुळे आपलं सगळं चिपळूणचं थोडं नाट्य हे शांत झालं. दुसरं राज्यनाट्य स्पर्धा जेव्हा चिपळूणला होत होत्या तेव्हा राज्यनाट्य स्पर्धेला मी 3 वर्ष नेपथ्याचं बक्षीस मिळालं. आणि स्नेहलने कांता, स्नेहल अशी सगळी मंडळी आपली सगळी संबंधित मंडळी काम करायला होती. मी नेपथ्य केलं होतं. म्हणजे नाटकाला सुद्धा बक्षीस मिळालं होतं, स्नेहलला पण बक्षीस मिळालं होतं आणि मला नेपथ्याचं मिळालं होतं. आणि दुसरी एक आठवण म्हणजे चतुरंगाच्या बॅनर खाली म्हणजे मला माहिती नाही आता यापूर्वी कधी चतुरंगाच्या बॅनर खाली एकांकिका वगैरे झाले होती माहिती नाही, पण चिपळूण केंद्रातर्फे एकांकिका खेळला झाली होती. म्हणजे आपले दामले मॅडम होत्या कार्यकर्त्या, त्यांची मुलगी आणि गंधे मॅडमची मुलगी अशा होत्या. माझ्या मते संगीता होती म्हणजे स्नेहल अशी तिघं आणि कांताने ती एकांकिका बसवली होती आणि मी नेपथ्य केलं होतं त्याचं. त्या एकांकिकेला बक्षीस मिळालं होतं, त्या दोघींना बक्षीस मिळालं होतं आणि मला सुद्धा नेपथ्याचं बक्षीस मिळालं होतं. आणि मला विशेष म्हणजे चतुरंगाच्या बॅनरखाली ती झाली होती असं आठवतंय मला. आणि पार्टनर नाव होतं त्या खूप वर्ष झाली. चतुरंगासाठी खरं खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि रसिकांपर्यंत एक संदेश जातच असेल की आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण निरीक्षणातूनही खूप काही शिकू शकतो. नक्कीच. नाही निरीक्षण तर पाहिजेच. म्हणजे प्रत्येक गोष्टीत म्हणजे मला हे निरीक्षण शक्तीमुळे मला माझ्या व्यवसायात सुद्धा त्याचा
बऱ्यापैकी उपयोग झाला. म्हणजे आता माझी आता हे बाकी सगळी मशिनरी आहे वगैरे सगळी प्रत्येक वेळेला इंजिनियर बोलावणं शक्य नसतं. त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टी त्यातल्या माहिती करून घेण्यात लागल्या. कारण इंजिनियर बोलावलं की एकदा बोलावलं की 10,000 रुपये गेले. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला येणं क्रमप्राप्त झाले. निरीक्षण शक्ती चांगली असेल तर खरंच. आणि तुझे ते डेकोरेशन सुद्धा तुझी जी असतात त्यांचंही लोक फार कौतुक करत असतात. हा, म्हणजे आता आपडेवांचं कीर्तनमाला होते, त्या कीर्तनमालेत सगळं मीच करतो. आणि ऍक्च्युली मी हे सगळं आपडेवांची जे आता ते करतो, तिथे खुर्च्या मांडणं, हे करणं, ते काय हे मी चतुरंगामध्ये शिकलो. अक्षरशः म्हणजे मला एवढं माहिती नव्हतं की रंगसंमेलनाला की एवढं आर्किटेक्ट बोलावून ते काम करून द्यायला लागतं. म्हणजे मला वाटतं ते हे सहज असेल, ते सहज नाही आहे. मी चतुरंगाकडनं शिकलो. आणि आता अजूनही मी तुझ्याबद्दल ऐकलंय की पॅडी आर्ट आणि वाळू शिल्प हेही तुला खूप चांगल्या प्रकारे जमतं. तर त्यांच्याबद्दल सुद्धा ऐकायला फार चांगल्या प्रकारे म्हणजे मी प्रयत्न करतो. मला अजून कुठलीच गोष्ट चांगल्या प्रकारे जमत नाही, शिकतो जाईल. तर पॅडी आर्ट म्हणजे इस्रायलमध्ये शेती करतात त्या पद्धतीने. तर आपला सह्याद्री निसर्ग मित्रचं भाऊ काढणार आहे, त्यांनी मला एकदा माझ्या इथे आले दुकानात. संतोष म्हणाले असा फ्लेक्स करून दे. का रे म्हटलं. तो म्हणाला असं मोठं शेत आहे, साधारण 70 फूट बाय 40 फूट. त्याच्यामध्ये तो फ्लेक्स आम्ही लावणार आणि मधनं कट करून त्याच्यात भात लागवड करणार आहे. आणि म्हटलं एवढा 20-22 हजार रुपये एवढा खर्च येईल त्याच्यासाठी, तू कशाला करतोयस तू. तो आला तर दिवशी रविवार होता. म्हटलं उद्या सोमवार आहे. उद्या म्हटलं मी येतो, मी मोकळाच आहे सोमवारी. उद्या मी येतो. म्हटलं मला जमेल तसं काढतो, तुला आवडलं तर ठेव, नाही तर पुसून टाक, मग मी फ्लेक्स मारून देईन. असा इतका सहजपणे विषय झाला आणि मी गेलो. म्हणजे मला सुद्धा एवढं मोठं काढायची प्रॅक्टिस नव्हती किंवा मला खात्री नव्हती मी हे करू शकेन नाही करू शकेन. पण म्हटलं बघूया काय वेळ लागेल, 10-15 तास लागतील, याच्यापेक्षा काय होणार आहे. पण 3.5 तासात पूर्ण केलं. हां, मग ते म्हटलं करायचं, बघूया तर काय होत आहे ते. मग त्याला सांगितलं होतं म्हणजे नाही आवडलं तर तुला पुसून टाकलंस तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही, मला काही वाटायचं नाही. मला एक तो एक्सपिरियन्स चांगला मिळाला. खूप छान झालं ते. म्हणजे असं पेरलेलं सगळं, तो एक फोटो आहे. आणि त्याच्यानंतर ते उगवून आल्यावर तर इतकं छान दिसत होतं ते आणि खूप लोकांनी बघितलं. आतापर्यंत हे एकच केलंयस की नाही, पॅडी आर्ट पहिल्यांदाच केलं. हे पहिलंच केलं ते एवढं मोठं. म्हणजे घरात सुद्धा म्हणजे पूर्वी मी पॅडी आर्ट म्हणतात त्याला हे मला त्या दिवशी कळलं. म्हणजे मला सुद्धा ह्याला पॅडी आर्ट म्हणतात ते माहिती नव्हतं. म्हणजे पूर्वी मी नावं वगैरे केलेली आहे, पण त्या याला प्रकाराला पॅडी आर्ट म्हणतात ते मला सुद्धा माहिती नव्हतं. मग आता पुढे जाऊन आणखी याच्यात वेगळं काही करण्याची इच्छा किंवा काही प्लॅनिंग आहेत का वेगळं? होईल ना. आता वाळू शिल्प पण मी सह्याद्री निसर्ग मित्रच्या पहिल्या पर्यटन महोत्सवाच्या वेळेला वाळू शिल्प केलं होतं. म्हणजे पर्यटन महोत्सव म्हणण्यापेक्षा कासव महोत्सवाला वेळ असतो त्यावेळेला मी ते वाळू शिल्प केलं होतं. त्याच्यानंतर एकदा मी लग्नांचं वाळू शिल्प इथे येऊन केलं, म्हणजे समुद्रावर असं ते तिथे याच्यात केलं होतं. पण सुद्धा प्रयत्न करतोय, थोडं जमतंय. म्हणजे अजून सुद्धा तू शिकतोय त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी करायचं. नक्कीच शिकतोय. म्हणजे खरंच आता पुन्हा एकदा तुझ्या जीनमध्येच आर्ट आहेच. तर एवढ्या आता तुला वेगवेगळ्या कला येतात असं म्हणूयात आपण किंवा ज्ञात आहेत, तर त्यांच्यामध्ये तुला सगळ्यात जास्त आवडणारी कला अशी कोणती? सगळ्यात जास्त आवडणारी कला म्हणशील तर रांगोळी. त्याच्यामध्ये काय कारण आहे? कारण म्हणजे काय, आधी मला ह्या रांगोळीत पेशन्स शिकवलं. म्हणजे आता मी हे जे हे काढतो ना ॲनामॉर्फी वगैरे, त्याला मला 16 तास, कमीत कमी 16 तास, म्हणजे असं 2x2चं चित्र काढायला 16 तास लागतात. सलग बैठक तेवढा वेळ मी बसतो सलग. आणि नंतर मग ते रंग भरायला परत एक 10-12 तास, साधारण 28-30 तासापर्यंत. म्हणजे मी 2 दिवस सलग असं काम केलेलं आहे. म्हणजे लहान बुक विसरून ते विसरायला वेळच व्हायला लागतं, त्याशिवाय त्या गोष्टी येत नाही. त्या गोष्टी
लक्ष द्यायचं नाही. भूक लागली तरी काय फार हे करायचं नाही. आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त भावलेली रांगोळी कोणती तुला? सगळ्यात जास्त भावलेली रांगोळी तशा म्हणशील तर सगळ्या आवडल्या. म्हणजे कसं आहे, आपण काम करतो ना ते आपल्याला आवडण्यासाठीच करतो. म्हणजे एखादं काम करतो आणि ते चांगलं का होतं माहिती का, की आपल्याला आपण जे काम करतोय ना त्याच्यात आपल्याला काय येत नाही हे आपल्याला माहिती असलं ना की चांगलं बरोबर होतं. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे काय येत नाही आहे आपल्याला बरोबर. एखादी गोष्ट आपण चित्र काढतोय किंवा इतर कुठलीही गोष्ट करतो तर आपल्याला त्यातलं काय येत नाहीये हे माहिती पाहिजे, पक्क माहिती पाहिजे. हे माहिती असलं की आपलं काय चुकायची शक्यता कमी होते. तर त्याच्यात आवडलेली माझ्या रांगोळी म्हणजे वाजपेयी. आणि मुळातच ते तुझे खूप आवडते नेते म्हणून आवडते आहे. म्हणजे त्या दिवशी खरं सांगू म्हणजे मी सार्वजनिक गणपती उत्सवाची इथे रांगोळी काढली होती आणि त्या खोलीत मी होतो आणि मग वाजपेयी बोलतायत असं अक्षरशः वाटत होतं मला की संतोष अशी रांगोळी काढ. म्हणजे असं ते काढताना एवढं भारावून गेलो होतो ना मी. म्हणजे असं कधी एवढं हे होत नाही ना, म्हणजे मी इमोशनल होतच नाही कधी. पण त्या दिवशी मला असं काहीतरी असं विचित्र हे झालं की खरोखर हे बोलतायत आपल्याला. म्हणजे आणि ती खरोखर म्हणजे त्याची रांगोळी, तो स्किन टोन, त्याची एक्सप्रेशन्स म्हणजे माझी मलाच आवडली खरोखर. म्हणजे म्हटलं खूप छान एक वेगळी अनुभूती. पण खरं रांगोळी हे माध्यम तुला का आवडतं याचं कारण? रांगोळी हे माध्यम आवडायचं कारण म्हणजे काय माहितीये, आता मी बाकी चित्र पण केले, ऑइल पेंट केले, वॉटर कलर मध्ये काम केलंय, पण मला रांगोळी आवडते. म्हणजे काय, रांगोळीचे जे कलर्स आहेत ना, ट्रू कलर्स, म्हणजे तसे कलर याच्यात पण नाही मिळत, पेंटिंग मध्ये नाही मिळत. म्हणजे त्याची जी पोत असतो त्याचा मला खूप भावतो. म्हणजे काम करताना आहे ना, आता बरीचशी लोक रांगोळी काढताना अशी गुळगुळीत काढतात, म्हणजे अशी फिनिश, अशी तलम रांगोळी. माझं म्हणणं, तलम रांगोळी एवढं काढायचं ना, रांगोळी म्हणून माध्यम का निवडतात मी? रांगोळी म्हणजे रफनेस दिसला पाहिजे रांगोळी. तो रफनेस नाही दिसला तर मग रांगोळीला काय मजा नाही. आणि तो रफनेस दिसला तरच त्याच्यात 3D तुम्हाला जास्त जाणवतं आणि ती रांगोळी जास्त टिकते. म्हणजे जेवढी रफ तुम्ही रांगोळी काढाल तेवढी जास्त टिकते. म्हणजे 10-10, 12-12 दिवस, महिनाभर सुद्धा रांगोळी टिकते. आणि हे लेट कलर्स असतात ना, खड्याचे कलर्स असतात, ते असे पोळून करायला लागतं, रांगोळीमध्ये मिक्स करायला. म्हणजे बऱ्यापैकी त्याला श्रम आहे, नुसतं असं घेतलं रांगोळी काढली आहे तसं नाही. म्हणजे तू अगदी डेडिकेटेड पर्सनच आहेस त्यासाठी. आणि एकंदरीत घरच्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? म्हणजे बाहेर आता हे सगळं तू सांभाळतोस. हो, घरच्यांचं म्हणजे बायको माझी तर नक्कीच. म्हणजे आमचं घर असं आहे ना, आहो जावं घर तुम्हाला असं आहे. म्हणजे बरीच जण आमच्याकडे अशी येत असतात. शेजारी लक्ष्मीनारायणाचं देऊळ आहे, नंतर बैलीचं देऊळ आहे, तर तिथे व्याख्यानाला येणारी लोक ती आमच्याकडे चहा पाण्याला येतात. त्या निमित्तानं आपल्याकडे मोठी माणसं येतात. इव्हन मला असंही आठवतंय की चिपळूणमध्ये जे रंगसंमेलन झालं होतं तेव्हा महिलांची राहण्याची व्यवस्था सुद्धा आमच्याकडेच होती. नंतर साहित्य संमेलनाच्या वेळेला सुद्धा ते पत्रकार मंडळी सगळी होती, त्यांना आमचं घर. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे यातून तुझी एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीवेचा आणि तो काय माहितीये, तो उपजत असतो. म्हणजे आमच्या घरात आहे आणि त्याचा मला सामाजिक याचा बाकी व्यवसायात सुद्धा उपयोग होतो. म्हणजे आत्ता अशी परिस्थिती, म्हणजे मी काही ना चिपळूणातल्या काही लोकांचा फॅमिली पेंटर आहे. फॅमिली पेंटर आहे. खूपच छान गोष्ट आहे ही खरं. आणि मग एकंदरीत तू सामाजिक बांधिलकी जपतो, ज्याचा तुला व्यवसायातही खूप फायदा होतो. नाही, आणि कसं आहे माहितीये, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत अशा सांगण्यासारख्या खूप आहेत. म्हणजे आता ही आसपासची खेडेगाव आहे, त्या खेडेगावातनं प्रत्येक उत्सवाच्या वेळेला मूर्ती असतात, त्या मूर्ती रंगवायच्या आणि त्याची आखणी वगैरे करायची. आता आपण येतं थोडंफार म्हणून लोक आम्हाला बोलवतात.
मग आपण जायला नको का? मी जातो. म्हणजे साधारण 10-15 ठिकाणी वर्षात आम्ही अशा मूर्ती रंगवायला जातो. मी आणि मकरनसाठी माझा मित्र, तो वकील आहे. म्हणजे दोघांना तसा व्यवसायाचा वेळ नसतो, पण तरी आम्ही काढतो. म्हणजे गणपतीवरची आमची श्रद्धा. म्हणजे आम्ही सगळे एकत्र गणपती कारखाना करतो. मकरन, मी, गिरीश, सगळेजण. म्हणजे आम्ही आता गणपती कारखाना स्वतःच्या मूर्ती स्वतः करतो. अरे वा, क्या बात आहे. आणि तेही सगळं इको फ्रेंडली. हो, इको फ्रेंडली, शाडूच्या मातीच्या. इथे फारच सुंदर गोष्ट. तर त्या गणपतीच्या मूर्ती असतील किंवा बाकी इतर मूर्ती असतील, त्या रंगवायचे आम्ही 5 पैसे सुद्धा गव्हर्नमेंटला देतो. एक आपल्याला येते म्हणून ते करायचं. निदान आपली कला तरी चालू राहते. म्हणजे कला तुला गंमत सांगतो. आता मी छत्रीवर नाव घालण्यापासून सुरुवात केली. आत्ता एक 2-3 वर्षापूर्वी एक व्यवस्था असे आले होते माझ्याकडे, आमच्या इथलीच आहेत. ते म्हणाले, म्हातारेच आहेत, छत्रीवर नाव घालायचं होतं त्यांना. आणि आता काय मी सगळं फ्लेक्स वगैरे मशिनरी वगैरे आले, पण ते आले माझ्याकडे. आणि पहिल्यांदा आपल्या माणसाला सांगायचं म्हणून तुझ्याकडे आलं, छत्रीवर नाव घालून. तेव्हा माझ्याकडे ब्रश पण नव्हता, रंग पण नव्हता. मी तो रंग घेऊन आलो आणि नाव टाकून नाही म्हणायचं नाही म्हटलं. म्हणजे एकंदरीत आपल्या आवडीच्या गोष्टींमधून आनंद निर्माण करणं आणि तो आनंद सगळ्यांना घेऊ देणं ही तुझ्याकडून खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. तर आता या क्षेत्रात तुझं वेगळं असं योगदान काय असेल याच्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. या क्षेत्रात म्हणजे आता रांगोळी म्हणशील ना, रांगोळी अशी कला आहे. म्हणजे मी काढलेली रांगोळी ती कधी पुसतात ना, मी ती बघायला सुद्धा जात नाही. पण एवढे 24-25 तास घालवायचे तिथे, ती रांगोळी पुसताना आपण बघायची, इमॅजिनच नाही करू शकत. ते तर फार तर 2-3 सेकंदांचं. हो, म्हणजे असं झाडलं की झालं. तर त्या रांगोळी टिकवण्यासाठी काहीतरी मला करायचं. म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत की हे 1-2 वर्ष रांगोळी टिकावी, असं काही करता येईल. त्याच्या शेड्स न बदलता जरा अभ्यास चालू आहे. मग ते आता काय होतं नाही, नक्कीच होणार. आणि मी असंही ऐकलंय की तुला पुढे जाऊन याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे, डिग्री घ्यायची आहे. हा, ते आहे. म्हणजे काय म्हणू आता मी आता हे सगळं जे करतोय ना, माझ्याकडे एकही डिग्री नाही. म्हणजे फक्त B.Com झालोय मी. चित्रकलेशी संबंधित एकही डिग्री माझ्याकडे नाही. कॉम्प्युटर संबंधित एकही डिग्री माझ्याकडे नाही. पण त्याचं शल्य मला वाटतं की चला आपण का नाही हे केलं, कुठेतरी हे आपण डिग्री घ्यायला पाहिजे होती. म्हणजे अभ्यास शेवटी टेक्निकल शिकणं आणि अंदाजात पुस्तकं वाचून करणं याच्यात फरक आहे हे मला काम करताना जाणवतं. काम करताना जाणवतं प्रत्येक वेळेला की आपलं शिक्षण नाहीये, हे आपण इथे कमी पडतो, हे मला तिथे जाणवतं काम करताना. तर मला ते नक्की करायचंय. म्हणजे आता कसं, आता व्यवसाय माझा व्यवस्थित स्थिरस्थावर आहे. आता मुलगा सुद्धा आता आमच्या दुकानात आहे, तो आता बघतोय बऱ्यापैकी. हळूहळू मला माझ्या कलेकडे वळायचं, हे सगळं टाकायचं. आणि कदाचित 2 वर्षात मी तुला सह्याद्री स्कूल ऑफ सावर्ड्याचा स्टुडंट दिसेल. अरे वा, क्या बात आहे. आणि आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा फारच आनंद आहे. म्हणजे कदाचित मला तिथे ऍडमिशन घेऊन मला ते एक तरी डिग्री या आर्ट मधली माझ्या पदरात घ्यायची. नक्कीच, त्याच्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुला असं काय वाटतं, म्हणजे कलाकार म्हणून तू इतरांना आपली कला कशी जिवंत ठेवायची किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रगती कशी करायची यासाठी कसं प्रोत्साहन देशील? काय सांगू म्हणजे एकंदरीत मेहनत आहे. नाही, मेहनत तर आहेच, मेहनत आहे. तेवढा वेळ बसायची चिकाटी पाहिजे. आता मी व्यवसायात सुद्धा जो हे झालो, स्थिरस्थावर झालो, आधी 10 वर्ष मी असे वेटिंग पिरियड बघितला आहे. मी वाटेल ते काम केलंय, स्ट्रगल केलंय, तेवढं करायला पाहिजे. आणि ऍक्च्युअली का माहितीये की ते स्ट्रगल करायला लागलंच पाहिजे, नाहीतर माज येतो आपल्याला.
म्हणजे लगेच सगळं मिळूच नाही असं माझं मत. जसं म्हणतात की कोळसा झिजल्याशिवाय त्याच्यापासून हिरा मिळत नाही, अगदी तसं. बघा आता हे असा संतोष आहे. म्हणजे एकंदरीत आपला स्वतःवरचा विश्वास, आत्मविश्वास, ती कन्सिस्टन्सी लागते, तो अभ्यास लागतो. तर ते सगळं करून, मेहनत करून आपण आपल्या क्षेत्रात प्रगती करू शकतो, थोडक्यात सांगायचं तर. आणि आयुष्यात असा एखादा मोठा असेलच की ज्याच्यामुळे तू इन्स्पायर्ड झाला असशील आणि ज्याच्यामुळे तू आज एवढं काम करू शकतोस, तुला एक प्रेरणा मिळाली अगदी सुरुवातीला, त्याबद्दल काय सांगशील? जे वाक्य तुझ्या अगदी दुकानात सुद्धा लिहिलेलं आहे. काय आता प्रत्येकाचं हे असतं. आणि थोडं म्हणशील तर ते मी चतुरंगाकडनं शिकलो. म्हणजे माझ्या दुकानात असं लिहिलंय, क्वालिटी इज नेव्हर अन ऍक्सिडेंट, इट इज अ रिझल्ट ऑफ अन इंटेलिजंट एफर्ट. देअर शुड बी अ विल टू हॅव थिंग्स सुपेरियर. आता वी हॅव इट की नाही हे लोकांनी ठरवायचं, ते मी कसं जाणवं. पण मी म्हणेन की यू हॅव इट. आणि असं नक्कीच आतापर्यंत सगळ्यांना वाटलं असेल की यू हॅव इट, आणि खात्री सुद्धा झाली असेल की यू हॅव इट. तर संतोष काका, तुझा एकंदरीत हा अनुभव खूप छान रंगीत असल्यासारखा वाटला. ही एक रंगयात्रा आतापर्यंत आपल्या संवादातून आपण केल्यासारखी वाटली. तर एकंदरीत तुझं हे आत्ताचं जे काही काम आहे, तू अजूनपर्यंत करतोयस, गेली 28 वर्ष तू आत्ता या क्षेत्रात व्यवसाय करतोयस, चतुरंगासाठी काम करतोयस. चतुरंगाबरोबरच आणखी सामाजिक क्षेत्रात म्हणजे तू संस्कार भारतीचं काम करतोस, काही मंदिरांचा काही ट्रस्टी सुद्धा तू आहेस, खजिनदार आहेस, त्यांच्यासाठीही तू काम करतोस. म्हणजे याच्यातून एक तू चांगला कलाकार आहेसच, पण आजकाल समाजामध्ये बांधिलकी निर्माण करणं आणि ती जपणं ही एक वेगळी कला असते. आणि म्हणून तू खऱ्या अर्थी आज कलाकार म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झालायस. तू नेहमी म्हणत असतो मी काही सिद्ध पुरुष नाहीये, पण आता त्याची खात्री आम्हा सर्वांना झालेली आहे. आणि हा फारच खरं खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि तुझं जसं आता तू म्हणलास की ज्या मोठ्यानुसार ज्याने तुला इन्स्पायर केलं, तर विल टू हॅव थिंग सुपेरियर. तर आम्हा सर्वांकडून तुला या शुभेच्छा असतील की तुझ्याकडून तयार झालेली प्रत्येक गोष्ट ही नेहमीच सुपेरियर असावी. तुझा हा रंगीत प्रवास इथून पुढे असाच चालत राहावा आणि त्याचा आनंद आम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा घेता यावा. आणि आज तू अगदी व्यस्त असतोच नेहमी, तरीही तू आज इथे आलास, गप्पा मारलास, याचा खूप आनंद आहे. आणि चतुरंगी प्रथेनुसार मी तुला थँक्यू तर नाहीच म्हणू शकत आहे, पण मी कृतज्ञ आहे की तू आज एवढा वेळ इथे छान गप्पा मारलास आणि एका सुंदर रंगयात्रेचा अनुभव आम्हा सर्वांना घेता आला. धन्यवाद. या कला प्रकारात मला कायम विद्यार्थी म्हणून राहायचं. तुम्ही मला असं काय फार मोठा वगैरे समजू नका, ते काय येत आहे ते विद्यार्थी म्हणून मी करतो, मान्य करून घ्या. मंडळी, आपलं जीवन म्हणजे आपण जसं म्हणू तसं. तुम्ही जर त्याला चित्र म्हटलं तर आपल्या आवडीच्या रंगाने आपण ते रंगवायचं, गाणं म्हटलं तर आपल्या सुरात गायचं, नृत्य म्हटलं तर आपल्या तालावर नाचायचं. आणि आपल्याला हे जीवनाचं देणं आहे, त्याचं गाणं व्हायला नको का? तर नक्कीच व्हायला हवं. आणि प्रत्येकानं आपापलं जीवन गाणं नक्कीच गायला हवं. आणि जसं कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे, गात पुढे मज जाणे. आणि आजच्या या संवादातून आपण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवूयात की आर्ट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ व्हॉट मेक्स अस ह्युमन. आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक आरोग्यदायी शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. खूपच छान संतोष काका आणि सोनल. काय मग, तुम्हाला पण मजा आली ना? मला पण. संतोष काकांनी सांगितलेले प्रत्येकच त्यांचे अनुभव खरं तर अचंबित करून टाकणारे होते. शिवराज्याभिषेकाची ती मोठी रांगोळी, रिफ्लेक्शन मधून तयार होणारी रांगोळी आणि शेतात गवत उगवल्यावर तयार होणारे ते चित्र, ते तर कमालच. एखादी कला उपजतच माणसाच्या अंगी असते हे म्हणतात, ते खरं तर पटलं. पण ती कला अजून खुलवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या मेहनतीनंतर मिळालेला आनंद हा खरंच अनमोल असतो.
ते त्यांच्या प्रत्येक बोलण्यातनं आपल्याला दिसत होतं. त्यांचे कमालीचे पेशन्स, एक अफाट कल्पनाशक्ती आणि खूप सारी मेहनत. आमच्यासारख्या जनरेशनला या सगळ्या गोष्टी खूपच शिकण्यासारख्या आहेत. ही मुलाखत ऐकताना असं वाटलं की आपणही एखादी कला आपल्या अंगी जोपासायला हवी आणि त्यातून मिळणारा आनंद आपणही अनुभवायला हवा. खरंच एक नवीन ऊर्जा मिळाली ह्या मुलाखतीनंतर. खूपच छान वाटतंय आणि ही ऊर्जा आपण अशीच कायम टिकवूया. धन्यवाद.